काजल, तुला असं नको वाटू देऊ की मी गॅस काऊन नाही आणा ना. काऊन? गॅसचे भाव वाढले म्हणून. हा म्हणूनच आणा ना. अव काय काय बी बोलती का? पैशाचा काही विषय नाही, पण चुलीवरची भाकरीची जी चव आहे ना ती गॅसवर नाही भेटत. हा जुनी माणसं काय चव लागायची ते भाकरीला. जुने माणसं जेव्हा चुलीवर भाकरी करायची तेव्हा बाप रे बाप. बाप बाप, तुम्ही काय जुने माणसं आहे काय मग म्हातारे? गॅस आणायचं सोडून दिला आणि दुसऱ्याच गोष्टी करू राहिले. अगं ऐक ना, अगं माझी आजी सांगते ना. आता आजीचं काय आलं याच्यात? तेव्हा थोडी होते गॅस आणते, आता गॅस निघले. अगं पण चव, माणसाने चव तर खाल्लं पाहिजे की नाही? अहो पण तुम्ही अहो ते गॅसला 800-900 रुपये देऊस तर आपण त्या पैशामध्ये चांगलं बोकडाचं मटण आणू शकतो ना, 1-2 किलो खायला. तुम्ही त्यांनी सबोकडा खायचंच पा. मग बरोबर म्हणलो मी, कशाला इकडे पैसे घालायचे गॅसला. गॅसवर पोहे चहा सगळं करता येते. लायटर चालू केलं की लगेच गॅस चालू होतंय. अव पण चव तर चवच राहती चुलीवरची. त्या गॅसचं काय काय खरं नाही त्याचं. भाकर झाली का चुलीवरची? दे मला खायला एक. हा थांबा थोडं देते. दे लवकर जरा दे. हा धरा खा. बरं पण मला आज उपास तर नाही ना? नाही नाही. अरे वा वा वा, काय मस्त भाकर लागते ना चुलीवरची. मला तर भाजीची बी गरज नाही आता. काऊन तू चुलीवरची भाकर बनवली ना चवदार. फक्त आहे ना थोडं उंड्यामध्ये मीठ टाकत जाय. थोडं मीठ टाकायचं आणि मग थापायचं. काय मस्त चव लागते पाय मग. हा हा. एक कांदा दे मला, कांदा भाकरी संग खायला. मग पाय कशी मजा येते. भाकरी आणि कांदा त्या तिथं ठेवेले, घ्या तिथून. कांदा न भाकर खाऊ द्या की रे, मला बी जत्राला येऊ द्या की रे. हे दिदे, एक काम करायचं का? आपण घरी सांगू सरांचा फोन आलता ना सुट्टी म्हणून शाळेला. आणि सराचा फोन काय तुझ्या कंपासीवर आलता का रे? घरात काय सांगायचं? कोणाच्या फोनवर फोन आलता तर काय सांगशील घरी? अहो ते जाऊ आपण सांगू. ते आपल्याला माणूस भेटला होता, त्यानं सांगितलं आमचे बी पोरं शाळेत नाही गेले. त्यानं सांगितलं शाळेला सुट्टी म्हणून आज. हा तुझी आयडिया तर चांगली आहे म्हणा, पण नको नको नको. अरे मला शाळेत जायचंय, मला कलेक्टर व्हायचंय. अहो 1 दिवस घरी राहिल्यानं काय होऊन राहिलंय? एका दिवसानं तू का कलेक्टर नाही होणार का? हो भाऊ, 1 दिवस घरी राहिल्याने माझा अभ्यास बुडन ना. मला जायचं भाऊ शाळेत. चला आम्ही चाललोय, तू येणार आहे का? 1 दिवस घरी राहिलं असतं, रोजच जातो ना शाळेत. जाऊ दे, मला बी लय कंटाळा आलाय. माझा बी थोडा अभ्यास राहिलाय. चालव बबले. पोरी नाचत नाचत घरी चाललेत का उंगडे? काय ग काय भानगडे? सुट्टी आहे शाळेला. सुट्टी आहे शाळेला? हा सुट्टी आहे. ते रस्त्यावर एक मामा उभे होते, त्यांनी सांगितलं शाळेला सुट्टी आहे. कोणती मामा होते ते रस्त्यावर उभा? ते मामा नाही का, ते त्यांनी सांगितलं मला. अरे सुट्टी आहे कायची? ते तुम्हाला सरांना सांगितलं नाही का काल सुट्टी आहे म्हणे? कायची सुट्टी आहे का? खुश आहे? सुट्टी नाही. हा अहो खुशी सुब्बाईच ना. काय सुट्टी नाही शाळेला? खुशी नाही, सुट्टी नाहीये, सुट्टी नाही. अहो खुशी चुप ना. अहो सुट्टी आहे, सुट्टी आहे. असं आहे का? ए काजल, फोन घे इकडं. सरलाच विचारतो सुट्टी आहे का नाही म्हणून. अहो खुशी तू काय तोंड मारलं? हो का? थांब आता सरळच फोन लावतो. सुट्टी आहे का? थांब. अहो सुट्टी सांगितलं होतं. कशाला सांगितलं होतं? अहो पप्पा ही आणायला लागली मला. कोण मारते का तिला? काजल आणते का पटकन? त्या टीव्ही मागं ठेवले, आण पटकन. मला हे कळा ना, सुट्टी दिली काय याची? आज होळी काय कलर खेळायचंय? अहो पप्पा ते ते काय सांग? अहो तुमच्या मोबाईल मध्ये चार्जिंगच नाहीये, फोन स्विच ऑफ झालाय. मेरा बाप. ये हुर्रे. डिंचक डिंचक डिंचक. ए काय एवढा आनंद झाला का तुम्हाला? काय नाचायला? पाहू तुमच्याकडे. तुम्हाला डॉक्टर कलेक्टर व्हायचं असं घरी राहून तुम्ही होणार आहे का? हा मग आपले तर स्वप्न नाही केले मी पूर्ण. काऊन? मी म्हणलं तुमचे स्वप्न पूर्ण करन. अरे पोरांनो, मी रात्री ना दिवा लावून अभ्यास करत होतो. मग तुम्ही काऊन नाही कलेक्टर झाले? कलेक्टर काऊन नाही झालो? अरे माझी परिस्थिती गरीब होती म्हणून मी कलेक्टर नाही झालो. मग आपले माय बाप्पा म्हातारे होते, त्याच्यामुळे मला कामाला जावं लागलं. मला अभ्यास करायला टाइमच भेटत नव्हता. मला नुसतं कामच करावं लागायचं. मी तुम्हाला काही कामाला पाठवू लागलो का? मी जसं कामाला गेलो मी तुम्हाला थोडी कामाला पाठवू लागलो. तुम्ही शिका ना, अभ्यास करा ना. तुम्ही तर सुट्ट्याच्या नावावरती घरी पळून यायला लागले. तुमचे दिवस चांगले, माझ्यासारखे दिवस नाही. माझ्यामुळे तुमचे दिवस चांगले येले. कुठे दिवस चांगले यायले? दप्तराच्या ठिकाणी वायरच्या पिशव्या घेऊन जातो आम्ही शाळेत, आणि म्हणे दिवस चांगले आले आमचे. आणि मग घेऊन देणार तुम्हाला मी आता दप्तर बी. 1 दिवस शनिवार रविवारची सुट्टी राहायची तर मी घरी अभ्यास करायचो. आणि बाकीच्या दिवशी? बाकीचे दिवस मग काय खेळत होतो काय? शाळेत जात होतो. जावा लवकर.
जा घरी आणि अभ्यास करा. लय हुशार झालेत लेकरं. माझ्या समोर भरून बोलतेत. अरे आमची हिंमत नव्हती आमच्या बापासमोर जाऊन उभं राहायची. आमचा बाप आहे ना आम्हाला लाल करायचा जर समोर उभं राहून बोललो तर. आणि हे मला याड्यात काढते ते. पण यांना माहित नाही की मी बबलू आहे म्हणून. बबलू को समजना है ना नामुमकिन नहीं मुश्किल भी है. तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात. ए तू हे आउट झाला तू. बल बल. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. ए मला बी घ्या ना तुमच्यामध्ये खेळायला. आई तू केव्हापासून खेळू राहिली? आई म्हणते होय ग मला. मी काय तुझी आई आहे का? हा काही बी बोलती पोरगी. बरं मला सांग कुठं गेला तो? कोण? तो नाही का इथं राहतोय बबल्या. ए आई बाई तू पप्पाला अरे तुरे म्हणती? तू बबलूची पोरगी आहे? हा तुला माहित नाही का? बबलूनी लग्न केलं? हं हं हं. ए आई अशी काम करते तू? मी किती दिवसापासून त्याची वाट पाहते तिथं. त्यांनी लग्न केलं? कुठं जायले त्यो? ए आई असं काय करतेय? बबलू कुठं जायले? हे घर मला पाहू दे बरं. घर भारी बांधलंय. आज मीच मालकीण असते या घराची. सीमा ए सीमा इकडे ये. भाई आजीला काय झालं काय माहित? खुशी मलाच आवाज देऊ राहिली आणि कवाची येडे चाळे करू राहिली. जय सीमा जय. तू काय म्हणते पाय आई? अहो मला लय भेव वाटू राहिलं पण. ए सीमा आली का? भाई खुशी मी जाते हा. काय गाई? इथं माझ्या जवळ ये. काय? आणि मला आई नको म्हणू. आपल्या दोघीमध्ये कितीतरी फरक आहे. 10-12 वर्षाचा फरक आहे निस्सा. मी तो लय तर लय 12 वर्षांनी मोठी असन. मला तू फक्त ज्योती म्हणत जाय. नाही तर मग ज्योती दीदी म्हण. एक काम कर ना. माझे केस लय खराब झाले. मला एक कंगवा आणि थोडं मेकअपचं सामान दे. 10-15 वर्ष झाली मी केसच नाही केले. हा हा सगळं आणते. लवकर आण बाई हा. केस लय खराब झाले माझे. चांगलंय म्हणा बबलूचं घर. आता इथंच राहते. जातच नाही आता. हे घे आई. अगं मला आई नको म्हणू. ज्योती दीदी म्हण. बरं बरं. आता मी काजळ लाविते. आई तू कधीपासून काजल लावती? अगं ज्योती दीदी म्हण. बघ मी काजळ बरोबर लावते का सांग मला. ज्योती दीदी मी आत्ता येते. अगं कुठं चालली? अरे चला लवकर पप्पाला आणि त्यांना सांगावं लागन आई येड्यावानी करू राहिली. काय पोरगी बाई आरसा बी नाही दिला तिने. काजल ऊस चांगला आलाय गड्या. हो लय चांगला आला. आता गॅस घेऊन टाकू. तो येड गेला नाही वाटतं तू गॅस घ्यायचं. अरे चुलीवरचं खायचं चुलीवरचं. काय चव राहती. राहू द्या तुमची चव. मला गॅस घेऊन द्या. ऊस इकल्यावर. ते पाय ग तिकडे पप्पा थांबेले. चाल लवकर. पप्पा पप्पा. अरे काय झालं लेकरांना? अहो पप्पा आपल्या आईला येड लागले. येड लागलं? हा आपली आई येडी झाली. येड लागलं असं काय म्हणती? आता हे काय नवीन नाटक? अहो नाटक नाही. ही काय म्हणती पहिले ऐका. नाटक नाही मग काय आहे? काय करतो तू आई? येडी मान लागली तर काय दगड आणत होती काय? अहो ती लिपस्टिक लावू राहिली. काजळ लावू राहिली. पा म्हातारी आई तुई लिपस्टिक लावावं लागली. काजळ लावावं लागली. जवानी आली वाटतं म्हातारीला. अहो मम्मी मा हार बी घातला आईनी आणि बांगड्या बी घातल्या मा. चांगलं नवतर पण आलंय मग सासूबाईला का? अहो तसं नाही. आईला थोडी शोभते नवतार पण. मग ओस लावावं लागली का? लिपस्टिक लाली काजळ. आईला नटायला कधीच आवडत नाही. नटायला नाही आवडत तर मग हे काय आहे? आपण आलो इकडे रानामध्ये काम करायला आणि तिकडे चाललंय नटणं. आणि मग मम्मी आई नटून थटून शेताकडेच येऊ राहिली इकडं. हाव का सीमा? हाव मम्मी. आणि मला म्हणी मला ज्योती दीदी म्हण. अरे बापरे ज्योती दीदी एवढी लहान झाली का तुझी आई? अहो नाही. अहो तुम्ही शांत बसा ना. चला ना आपण पाहू ना. बबनने जर मला ओळखलं नाही ना तर त्याला असं धरीन आणि वर उचलीन. नाही ओळखन तो मला. काहून की मी त्याला रॉकेलला पैसे द्यायले लुनावर फिरायसाठी. रॉकेलला पैसे द्यायले म्या लुनावर फिरायसाठी. मला ओळखीन बबलू. अरे बापरे तिकडे पाय. ते पाय तिकडे ते पाय. ते काय डोक्याला फुल येईन ते. अरे बापरे इकडेच यायला लागली तुझी माय. ते तिकडं बबन दिसला. मला पाहून खुश होईन ना तो. पाहू पप्पा आई कशी येड्यावानी करू राहिली. हो ना.
बबलू मला ओळखन आता, मी किती नटले बबलूसाठी. अहो पाय ना तू, जाय ना वय ना. हो 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 पाथे. अहो माणसं हसतील मायावरती. हे काय सोंगे, जाय पटकन. हे फुलं गेलं डोक्याला लावले तर मोकळे तर सोडले. अरे देवा, अहो जाय पटकन, पळ लवकर. काय तो याय ए आई असं काय आहे? आणि केस काऊन मोकळे सोडले? काय काय सासूबाई? बबलू, अरे काय आहे? तो ऐकून लाट बोलू लागली माझ्या संग. अहो ए आई काय आहे हे? अवय कोण आहे तू? हा अवय सासूबाई, हे कोणतं बोलणं झालं लाड. हे पा तुम्ही नाटक करा, पण असे बबलू बिबलू म्हणायचं नाही बरं का. जवळ मी तुमचा, आणि जवायला अरे करे बोलायचं कोणी शिकवलं? अरे तू शाळेत होता तेव्हा तुला किती मोठाली केस होते, आणि आता असे काऊन झाले झिंगूर केस? अहो दाब तो आईला दाब. माणसं गिस येतील पाहतील मार हसतील ना किती. अहो ए आई तू काऊन बोलू राहिली जावायला असं तसं? म्हणे बबलू, हे नाटक असून तुमचं अरे तुला करायचं हटकून, मला माहिती आहे ना. बबलू ही कोण आहे? ही कोण आहे? हा मला विसरली काय तू? घ्या. अगं तू पोरगी आहे ना, मी अशी काऊन करू राहिली? अहो तो पोरगी जाऊ दे तिकडं, तो मुस्कडच फोडीन. मला बबलू म्हण लागले, पण त्याचं काय? अहो आई तू जावाई येते असं काय बोलू राहिली? जावायला कोणी असं बोलतात का? ही बायको केली का? हिच्यासाठी तुम्हाला सोडलं बबलू? हा हा अहो ए, असं काय बोलू राहिली आई तुम्हाला? हिच्यापेक्षा तर भारी होते मी. काय तिचं कपा, काय तिचे दात. हा अगं बाई, नाटक का? आता कशा नीट होत्या पा आता या. अहो ए, काय करू राहिले? काऊन मारू राहिले आईला? अगं हो आई तुम्ही बरे आहे ना? ठीक आहे ना आता? ए पळाले लवकर. हो पळा पटकन. तुझ्या तर बबलू तू ज्योतीला मारलं. तुझं ज्योतीमध्ये जीव नाहीये. अगं ए आई थांब ना. अगं ए आई काय करायला लागली? ए सरग वय माग वय. अगं गचंडी धरली माझी बबलूची जवळची. तू वय ग माग, जाय पटकन. काजल मुझे छोड़ के बच जाओ. सासूबाई माझ जीव घेऊन टाकन. हे बघा सासूबाई, लोक पाय लागले बर का. मी जवळ आहे, मी तुमचं मोठेपणा धरतो. तुम्ही म्हणून 4-5 उन्हाळे जास्त खायले. 4-5 नाही, 40-50 खाल्ले असतील. बबलू, माझा तुझ्यात जीव आहे, तुझा माझ्यात जीव आहे, पण तरी तू ज्योतीला मारलं. ज्योती? कोण ज्योती? अहो काजल सांग ना, कोण आहे ज्योती? अहो सांग ना पटकन. अरे यार कोण यार ही ज्योती? अहो काजल धरणं हो तुझ्या आईला. कोण ज्योती घुसली त्या आईच्या अंगात? बबलू तू हिच्यासाठी मला सोडलं. हो सासूबाई, तुम्ही ना माझ्या सासू आहे, मी तुमचा जावई आहे, ती तुमची लेक आहे. म्या तुझ्यासाठी जीव दिला होता आणि तू लग्नाला मला नाही म्हटला. अहो तुम्ही तर जिवंत आहे, धाड दगीट. मग गचंडी पकडली. म्या 15 वर्ष वाट पाहिली तरी तू नाही आला. कुठं वाट पाहिली? मी जिथं जीव दिला तिथं. कुठं जीव द्याला? पण ही म्हातारी तिथं आली. तुझ्याकडे लुना होती आणि त्याच्यामध्ये राखेल टाकायसाठी पैसे तू माझ्याकडून घ्यायचा. आपण दोघांनी राखेल टाकून चांगली लुना दामटेले. मेरा बाप ज्योती. अरे हा बाप रे. ए काजल वाचो मला, वाचो काजल. अहो आई सोड ना त्यांना, आले घाबरले ते. वैव माग, तुझ्यासाठी यानं माझ्यासोबत लग्न नाही केलं. बबलू, माझ्यासाठी एक गाणं म्हण. हा म्हणतो. बबलू को ज्योती से प्यार हो गया. काय माणूस आहे बाई हा, एवढ्या याच्यामध्ये गाणे म्हणून राहिलाय.